त्याच्यानंतर निवेद्य करतोय आपण, निवेद्य दाखवायला पाहिजे. तो निवेद्य कुणाच्या आवडीचा करतो आपण? आपल्या आवडीचा. कोणी कोबीची भाजी करणार, कोणी दोडक्याची भाजी करणार. जी भाजी आपल्याला आवडते ती आपण करतो. म्हणजे या देहाला आणि या आतमध्ये देव जो सांगतोय ती भाजी करायला घरात लावतो आपण आणि ते जेवण आपण देवाला दाखवतो. देवाला दाखवल्यानंतर कोण खातो परत ती? हाच देह आणि हाच देव खातोय. त्याच्यानंतर आरती म्हणतो, त्या सुद्धा आपल्या आवडीच्या आरती आपल्याला पाहिजे त्या मूडने म्हणतोय. त्याच्यानंतर तुम्हाला भटजी सांगणार प्रदक्षिणा घ्या म्हणून. तेव्हा आपल्या सभोवती 3 प्रदक्षिणा घाला म्हणून. स्वतःच्याच भोवती प्रदक्षिणा का? कारण शास्त्रच सांगते या देवालाच प्रदक्षिणा घाला. प्रत्यक्षात सर्व झाल्यानंतर मागणी सुद्धा करतो, ते आपल्या स्वतःच्याच गोष्टीची मागणी करतो. त्या देवाला सांगतो जे आतमध्ये. म्हणजे पूजा पूर्ण कुणाची होते? सत्यनारायणाची होत नाही, पूर्ण स्वतःच्या या देहाची होते. ज्या ज्या लोकांनी ते समजलं ते त्या दृष्टीनं पूजा करतात आणि आतमधून त्याचं फळ मिळतं. हा सर्व विचार जर आहे तर या देहाचीच जर आम्ही पूजा करतो, ह्या देहालाच चांगलं करण्याचा प्रयत्न करतो, मग या देहाची, त्या देवाच्या मंदिराची काळजी घ्या.